नमस्कार, मी समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारे ढोकळे। चला तर मग साहित्य बघूया। इथं मी हे सगळं ढोकळ्याला लागणारे साहित्य घेतलेलं आहे। हा जो चमचा आहे त्या चमच्याने एक चमचा हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे। इथं लिंबू सत्व आहे, साखर आपल्याला फोडणीसाठी पण लागणार आहे, त्याच्यामुळे मी इथं जास्त घेतलेली आहे। आणि इथं मीठ आहे एक चमचा सोडा, थोडासा आपल्याला हा पिवळा कलर पण लागणार आहे, लेमन येलो। हळद वापरणार नाही आपण याच्यात। आणि कच्चं तेल थोडंसं लागणार आहे, ते गरम करायचं नाही आपल्याला, तसंच घ्यायचंय। ते आपल्या जे तेलाच्या याच्यातली जी पळी असते ना किटलीतली, त्याच्यातली एक पळी आहे, मी इथं तेल घेतलेलं आहे। आणि हा एक ग्लास जे पाणी आहे ना त्याच मापाने हे एक ग्लास इथं मी पीठ चाळून घेतलेलं आहे। आता फोडणीचं हे साहित्य, त्याच्यात इथं पॅन मध्ये मी तेल, मोहरी, मिरच्या कापून घेतलेल्या आहे, थोडासा कढीपत्ता आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर इथं कापून घेतलेली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण कढईत पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात एक रिंग ठेवलेली आहे। आणि कढई काळी होऊ नये म्हणून याच्यात मी थोडासा लिंबू कापून टाकलेला आहे। आता या ताटाला तेल लावलेलं आहे मी, ते याच्यात आपण गरम करायसाठी ठेवणार आहोत, वाफवण्यासाठी। मी इथं गॅस चालू करून देणार आहे। आता आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार होईपर्यंत ताट आपलं गरम होणार आहे। चला तर मग ढोकळ्याचं बॅटर तयार करायला सुरुवात करूया। इथं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे, त्याच्यात हा थोडासा पिवळा कलर टाकून घेणार आहे मी आता। इथं एक चमचा साखर, हे एक चमचा लिंबू सत्व आणि एक चमचा मीठ, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकाच डायरेक्शननी। इथं आपली साखर आणि ते व्यवस्थित विरघळलेली। आता आपण याच्यात पीठ टाकून घेणार आहोत। मी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता। घरी दळलेले डाळीचं असेल तरी चालेल, फक्त ते दोनदा व्यवस्थित चाळून घ्यायचंय। चाळणीने, आपल्या पिठाच्या चाळणीने व्यवस्थित दोनदा चाळून घ्यायचं। पीठ याच्यात आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत। या प्रमाणाने ढोकळे केले तर तुमचे अजिबात बिघडणार नाही। हे बघा, एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला फिरवायचं आहे हे। आता याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। कच्चं तेल इथं टाकून हलवायचंय व्यवस्थित। छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आपलं आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण शेवट याच्यात सोडा टाकून घेणार आहोत। याच्यात मी सोडा टाकून घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर असं एकदम छान फुगून वरती येत आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करायचंय। इनो वगैरे याच्यात काहीच वापरायची गरज नाहीये। या प्रमाणाने तुम्ही नक्की करून बघा, तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। आता आपण हे ताटात टाकून घेणार आहोत। याच्यात आपलं बॅटर असं व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे मी। आता पटकन याला झाकण ठेवायचंय। आता हे झाकण ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटं याला आपण वाफ घेणार आहोत। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू।
चला तर मग आपले 15 मिनिटं झालेले, आपण हा ढोकळा झाला का नाही ते बघू. आधी आपण गॅस बारीक करते मी इथं. वाव, छान असा आपला ढोकळा फुगून आलेला आहे बघा. तुम्ही हात बघू शकता, असा हाताला चिटकत नाही येतो आणि ताटाच्या इकडून बाहेर आलेला आहे तो. हे बघा, मस्त आता आपला ढोकळा वाफलेला आहे. आता हे आपण काढून घेऊ ताट बाहेर. तुम्ही बघू शकता, छान असा स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे. ताटाच्या इकडून सगळा बाहेर आलेला आहे, असा फुलून तो परफेक्ट असा आपला ढोकळा तयार आहे. आता आपण हे ढोकळा गार व्हायला ठेवणार आहोत थोडा वेळ, जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित कापता येईल. हे बघा कशा कडा सुटताय त्याच्या. छान असं स्पंज आलेला आहे आपल्या ढोकळ्याला. हे बघा, वाव. आता आपण हा गार करून घेणार आहोत. इथं आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात मोहरी चांगली फोडून घेणार आहोत, तडतडाशी. भरपूर भरपूर प्रमाणात मोहरी टाकणार आहे मी इथं आणि गॅस बंद करणार आहे. आता मिरच्या पण टाकल्या मी याच्यात. मिरच्यामुळे आपली फोडणी तिखट होणार आहे. थोडंसं थंड झाल्यावर याच्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ, म्हणजे तो जळणार नाही. छान असा फुटलेला आहे आपला कढीपत्ता. फोडणी पण आपली गार झालेली आहे. इथं 1 चमचा मी याच्यात साखर टाकणार आहे आता, आणि थोडस पाणी. या पाण्यामुळे आपला ढोकळा असा ओलसर होणार आहे. पाण्याला उकळी आली तर आपली फोडणी तयार झालेली आहे. बघू शकता, छान असा कढीपत्ता हिरवा हिरवा मस्त दिसतोय. इथं आपला ढोकळा छान गार झालेला आहे, कडा अशा मोकळ्या झालेल्या आहे. आता हा आपण दुसऱ्या ताटात उलटा करून घेणार आहोत. बघू शकता, आपला ढोकळा या ताटातून पूर्णपणे लगेच दुसऱ्या ताटात शिफ्ट केलाय आपण. छान असा स्पंज आलेला आहे त्याला. आता याच्यावर आपण फोडणी टाकून घेणार आहोत. पाण्याने याला चांगलं सोक होणार आहे, पाणी याच्यात चांगलं जिरणार आहे सगळं. सगळीकडे व्यवस्थित अशी फोडणी पसरवून घ्यायची आपल्याला. जेवढी फोडणी मी इथं केली होती तेवढी पूर्ण याच्यात वापरलेली आपण पाण्यासहित. छान असं दिसतंय आपला ढोकळा मस्त. आता आपण याला कापून घेऊ. हे बघा, छान असा आपला एकदम, याला अजिबात लागलेला नाही, चिटकलेला नाही, एकदम असा स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा. व्यवस्थित कापला जातोय.
मी सगळा कापून घेते आता. हा पूर्ण कापून झाल्यानंतर मी याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. एकदम रेडीमेड ढोकळ्यासारखा ढोकळा आपला तयार झालेला आहे इथं. हे बघा, खमंग आणि खुसखुशीत एकदम छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. त्याला छान स्पंज पण आलेला आहे आणि खूप मस्त तो फुगलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.